आपला यूट्यूब चॅनल गोल्डन फूड रेसिपीज अँड ब्लॉग्समध्ये आज आपल्याकडे आहे भरपूर कोथिंबीर. तर कोथिंबीर आपण चांगली निसून घेतली आहे, ती धुवून घ्यायची आहे. कापायच्या अगोदर 3 पाण्याने मी चांगली स्वच्छ तिला धुवून घेतली आणि मग निथळून चाळणीत ठेवायची. आता वाटण्यासाठी भरपूर लसूण घ्यायचा, जसं तिखट हवं आहे तशा मिरच्या घ्यायच्या आणि आलं देखील जरा जास्त घ्यायचं. 4 हिरव्या मिरच्या, भरपूर लसूण, 1.5 इंच आलं वाटून घेतले पाणी न घालता. आता कोथिंबीर कापायच्या अगोदर एक चाळणीला तेल लावून ठेवूयात, ज्याच्यामध्ये वड्या उकडायच्या ती चाळण, आणि खाली एक कढई ठेवली ज्याच्यामध्ये पाणी ठेवले. आता ही कोथिंबीर आपल्याला चांगली बारीक कापून घ्यायची. आतापर्यंत तिच्यातलं पाणी सगळं निघून गेलेलं आहे, कारण आपण तिला चाळणीमध्ये ठेवलेलं आहे. तर कोथिंबीर अशी घ्यायची आणि मधोमध कापायची आणि मग एकदम बारीक मस्त अशी आपल्याला कोथिंबीर कापून घेता येते, कारण आपण ती 3 वेळा धुवून घेतल्यानंतर ती अशी जुळलेली राहिली नाही, मिक्स झाली आहे. तर बरोबर मधोमध कापून घ्यायची, एक मूठभर घेऊन, म्हणजे छान बारीक कापता येते. चला, कोथिंबीर कापून झाली. आता वाटण घालून घेतलं, जे आपण आलं, लसूण, हिरवी मिरची वाटून घेतली होती ते. पावडर मसाल्यांमधून हळद 1 छोटा चमचा, जिरं पावडर 1 छोटा चमचा, जिरं देखील घातलं आहे 1 चमचा, लाल तिखट आणि ओवा घालायचा 1 चमचाभर हातावर चोळून, 1 मोठा चमचा तीळ, 1 मोठा चमचा बडीशेप घातली, चवीनुसार मीठ घातलं. आता चांगला एक मोठं रसीला लिंबू आहे त्याचा रस काढून घालायचा. इथे चिंचेचा कोळ वापरला तरी चालतो, मी 1.5 लिंबाचा रस घातलेला आहे. हातावरती पिळून या पद्धतीने घातला म्हणजे बिया बाजूला निघतात सहज. भरपूर गूळ देखील घालायचा आहे, भरपूर आंबट आणि गोड तिखट अशी मस्त अशी आपल्याला आजची कोथिंबीर वडी बनवायची. गूळ घालून चांगली मसाला लावून घ्यायचा, चोळून घ्यायची अशी कोथिंबीर, म्हणजे गूळ चांगला मेल्ट होतो. आता तांदळाचं पीठ मी ते घातलेलं आहे 1 छोटी वाटी, बाजरीचं पीठ मोठी वाटी मी घालते, आणि 1 सपाट वाटी बेसन पीठ, चण्याचं पीठ आपण घालूयात. आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं कोरडंच, का आपल्याला अंदाज येईल किती पाणी हवं आहे का नको. तर आता कोथिंबीर जास्त होती म्हणून मी थोडीशी मिरची पावडर आणि हळद पावडर वाढवली आणि चांगलं मिक्स करून घेतलं. आता हे थोडंसं कोरडं वाटतंय, कारण आपण चाळणीमध्ये कोथिंबीर ठेवल्यामुळे पाणी पूर्ण निघून गेलं होतं, निथळून गेलं होतं, म्हणून थोडंसं 2 चमचे पोहे खायचा चमचा असतो तेवढंसं पाणी मी शिंपडलं आणि चांगलं पीठ मळून घेतलेलं आहे. हातावरती थोडेसे पाण्याचे थेंब घेऊन हे पीठ चांगलं मळून घ्यायचं. पीठ घट्टच मळायचं, कारण त्याला नंतर पाणी सुटतं. तर तुम्ही बघू शकता, पीठ चांगलं असं आतमध्येपर्यंत भिजलं गेलं पाहिजे, अजिबात आतमध्ये कोरडं राहायला नको, सफेद पीठ दिसायला नको, आतमध्येपर्यंत चांगलं पीठ भिजलं गेलं पाहिजे. आता या पिठाचे 4 मी गोळे करून घेणार आहे. आपल्या वड्या उकडायच्या चाळणीमध्ये बसतील तेवढे रोल आपल्याला करून घ्यायचे. अशा पद्धतीने मुटके बोलतात त्याला, ते उकडून देखील खाल्ले जातात. पूर्वी उकडूनच खायचे, जर कमी तेलाचं खायचं आहे तर ते उकडून खाल्लेले देखील खूप छान लागतात. तर आज आपण त्याला शॅलो फ्राय करणार आहोत. तर मी ते 4 रोल मुटके करून घेतले. आता मुटके करायच्या अगोदर मी इकडे पाणी गरम करायला ठेवलं होतं या चाळणीला, तर थोडंसं तेलाचा हात लावून घेतला आहे. तर 4ही रोल आपण याच्यावरती ठेवून घेतले, आणि आता पॅक असं झाकण आपल्याला त्याच्यावर ठेवायचं आहे आणि गॅस बारीकच ठेवायचं आहे. मंद गॅसवरच आपल्याला 30 मिनिट, अर्धा तास, कमीत कमी 25 मिनिट तरी छान हे मुटके शिजवून घ्यायचे आहेत. मी अर्धा तास मंद आचेवर चांगले शिजवून घेतलेत, कारण मुटके आपण मोठे मोठे केलेले आहेत तर आतमध्येपर्यंत शिजायला हवेत, म्हणून 30-35 मिनिट लागतातच मंद आचेवर. थोडामध्ये मध्यम गॅस केला तरी चालेल. पाणी आपलं उकळलेलंच असतं अगोदर. घाई असेल तर पंख्याखाली थंड करायचे आणि असे कापून घ्यायचे. थोडेसे गरम असताना कापले तर मग ते व्यवस्थित कापले जात नाही, म्हणून चांगले थंड केल्यानंतरच कापायचे. तर आता मी ते कापून घेते. जेवढे आपल्याला हवे तेवढे आपण ते वापरू शकतो. बाकीचे तुम्ही पॅक करून डब्यामध्ये ठेवून फ्रीजमध्ये ठेवू शकता, आणि 8 दिवस हवे तेव्हा तुम्ही शॅलो फ्राय करू शकता, किंवा असेच खाल्ले तरी देखील ते उकडून घेतलेलेच आहेत. आपण शॅलो फ्राय करू शकता किंवा डीप फ्राय करू शकता. तर आता मी इथे 2 रोल कापून घेणार आहे.
आपल्याला जेवढे पातळ किंवा जेवढे जाड कापायचे आहेत तेवढे आपण कापू शकतो. जर कमी तेलावरती आपल्याला तव्यावरती फ्राय करून घ्यायचे असेल तर पातळ कापायचे, आणि थोडेसे जर डीप फ्राय करायचे असतील तर थोडेसे जाड कापले तरी चालतात, तरी देखील ते छान असे मस्त क्रिस्पी होतात. तर मी आता इथे 2 रोल कापून घेते आणि बाजूला तव्यावरती आता आपण ते चांगले शॅलो फ्राय करून घेऊयात. हे पहा, मस्त अशी टेस्ट याची असणार आहे. भरपूर आपण त्याच्यामध्ये सफेद तीळ, ओवा आणि बडीशेप घातलेले आहे. आलं लसूण ताजं वाटण करून घातलं आहे. आता मी इथे तव्यावरती 1 पळी तेल घातलं मध्ये, आणि वडी ठेवताना मध्ये तेलात ठेवून अशी साईडला ओढून घेतली. बोटाने घ्या किंवा मग चमच्याच्या दांड्याने घेतली तरी चालेल. कमी तेलामध्ये एक बाजू तेलकट होते आणि दुसऱ्या बाजूसाठी 1 पळीभर तेल असं थोडं थोडं वरून सोडायचं. म्हणजे 2 पळी तेलामध्ये मस्त असे हे डीप फ्राय, शॅलो फ्राय होऊन जातात. भरपूर तेल आहे आणि वडी काढून घेताना ती थोडीशी दाबून काढायची, म्हणजे जे एक्स्ट्राचं तेल असतं ते तव्यावरती तसंच राहतं. तर त्या तव्यावरच्या तेलामध्ये तुम्ही थोडंसं गव्हाचं पीठ घालून परत मळताना ते वापरू शकता. म्हणजे सर्वच तेल वापरलं जातं आणि कमी तेलामध्ये मस्त अशा या खुसखुशीत वड्या क्रिस्पी अशा चविष्ट तयार होतात. तुम्ही बघू शकता, एका बाजूने वडी कुरकुरीत झाली की दुसऱ्या बाजूने पलटी करून घ्यायची. या देखील मंद आचेवरच करायच्या. मोठा गॅस केला तर वडी करपून जाईल. मंद आचेवर मस्त अशी दोन्ही बाजूने खरपूस अशी भाजून घ्यायची आणि नंतर काढून घेतली तरी चालेल किंवा मग तव्यावर ठेवली तरी चालेल. मस्त अशा आपल्या क्रिस्पी वड्या तयार झालेल्या आहेत. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब. व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू.